नमस्कार, प्रज्ञाज व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ। मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण। हा सण अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो, पण महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये लहान बाळांसाठी एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे बोरन्हाण। हा शब्द आपण लहानपणीपासून ऐकतो, कार्यक्रमाचा आनंद घेतो, पण नक्की हे बोरन्हाण का बरं करण्यात येते, बोरन्हाण का घातले जाते, असा प्रश्न माझ्याबरोबर तुमच्याही मनात आला असेल ना? तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत। बोरन्हाण का घालण्यात येते आणि बोरन्हाणाची तयारी कशा पद्धतीने केली जाते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वात प्रथम आपण बघूयात बोरन्हाण का घातले जाते। तर सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरन्हाण घातले जाते। शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे। मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरन्हाण घालण्याची पारंपरिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते। हे जरी पारंपरिक पद्धत असली तरी शास्त्रानुसार संक्रांतीनंतर ऋतूमध्ये बदल होताना जाणवतो। त्या बदलाची बाळाच्या शरीराला सवय नसते, त्यामुळे अशा ऋतूची बाधा होऊ नये म्हणून मुलांना बोरन्हाण घातले जाते। यावेळी उसाचे तोकडे, भुईमुगाच्या शेंगा, बोरं, करवंद, बेर अशा फळांचा उपयोग करून मुलांच्या डोक्यावरून टाकले जातात। यावेळी इतर लहान मुलांना बोलावलं जातं। नुसती दिली तर लहान मुलं फळं खात नाही, पण अशा खेळातून ते फळांचा आस्वाद घेतात आणि त्यांना फळं खाण्याची सवय लागते। तसंच पालकांना आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हेही या निमित्ताने कळते। मुलांनी ही फळे खाल्ल्यामुळे बदलत्या वातावरणात शरीर सुदृढ राहण्यास बळ मिळते असे सांगण्यात येते। कधी करावे बरं बोरन्हाण? 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीच्या दिवशीपर्यंत मधल्या दिवशी कधीही करावे। तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकता। बोरन्हाणासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही। थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी हाच हेतू बोरन्हाणाचा असतो। पहिल्या वर्षीच खरं तर बोरन्हाण करतात, मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही। तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे याचा आनंद घेता येत नाही, त्यामुळे 1 ते 3 वर्ष बाळांसाठी बोरन्हाण करण्यात येते। बोरन्हाणासाठी काय काय तयारी करायची? तर लहान मुलांचा जन्म झाल्यापासून घरात एक सोहळाच असतो, तसाच हा देखील एक सोहळा असतो। घरगुती पद्धतीनेच तुम्ही हा सोहळा करू शकता। त्याच्या तयारीसाठी लागणाऱ्या गोष्टी: मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते, त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलींसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असे आणावे। हलव्याचे दागिने बाजारात मिळतातच, त्यामुळे रेडीमेड असे दागिने तुम्ही आणू शकता, ज्यामध्ये तिळाचा उपयोग केलेला असतो, ते आणून त्याच्यामध्ये अजून बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, मुरमुरे, बाळासाठी छानसा असा हलव्याचा मुकुट मिळतो, ते दिसायला छान दिसतं म्हणून तुम्ही ते घेऊ शकता। ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालावे अथवा नाही घातलं तरीही चालतं। कसे करायचे बरं बोरन्हाण? आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवायचे आणि हा कार्यक्रम करावा, पाठ ठेवावा, त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे। त्यानंतर बाळाला ओवाळावे, मग बाळावरून बोरं, करवंद, चॉकलेट्स, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे, एकदम टाकू नये, त्यामुळे बाळं घाबरली जातात आणि रडायला सुरुवात करतात, त्यामुळे पूर्ण कार्यक्रमामध्ये ते रडत असतात, त्यामुळे अगदी हळूवार ते ओतायची। हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे, यात त्यांना एक वेगळीच मज्जा वाटते। हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतेही कुरबुर न करता ते खात राहतं। बोरं, उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते, त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरन्हाण करण्यास काहीच हरकत नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्रात ही एक प्रथा अधिक प्रचलित आहे, त्यामुळे तुम्हीही नक्की बोरन्हाण करू शकता। त्याबरोबरच आपल्या परंपरेसाठीही आवश्यक आहे। आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकेच महत्त्वाचं आहे। काही परंपरा या लुप्त होत चाललेल्या आहेत। आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे। यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, शास्त्र आहे, त्यामुळे एक मजा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्की करा।
त्यानिमित्ताने एकमेकांसह सलोखाही टिकून राहतो. त्यामुळे आपले नातेवाईक घरी येतात. लहान मुलं असल्यामुळे आपले बालकही आनंदी असते आणि आपल्या घरात पण एक सोहळा छान प्रकारे साजरा करतो. आजकाल बालक जन्मल्यापासूनच त्याचे वेगवेगळे सोहळे असतात. त्याच्यामधलाच हा एक आहे. त्यामुळे बोरनाणाचा तुम्हीही आनंद घ्या. धन्यवाद.